नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सोनवणे इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण इतिहासाची PYQ सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आज आपण प्रबोधनाच्या चळवळीवर कोणते प्रश्न विचारलेले आहेत हे आपण पाहू। प्रश्न विचारलेला आहे STI 2015 साठी आणि प्रश्न काय पाहूयात। पुढील विधाने वाचून यात कोणत्या संघटनेचे वर्णन केलेले आहे ते ओळखा असं म्हणलेलं आहे। त्यातलं पहिलं विधान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 1857 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे। 1. त्यांनी पुण्यात सुशिक्षित गृह सुरू केले। 2 आणि 3 विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या। 4 सांगितलं होतं 1873 पासून हिचं कार्य ह्या संस्थेच्या कार्याला सुरुवात झाली। तर ही संस्था कोणती आहे? पहिला पर्याय दिलेला आहे आर्य महिला समाज, दुसरा आहे सत्यशोधक समाज, तिसरा आहे प्रार्थना समाज आणि चौथा आहे ब्रह्म समाज। आपल्याला क्लिअर माहिती आहे मित्रांनो, 1873 पासून ज्या समाजाची सुरुवात झाली तो म्हणजे सत्यशोधक समाज। महात्मा ज्योतिबा फुले यांनी या समाजाची स्थापना केलेली होती। सत्याचं शोधन, एकेश्वरवादाचा स्वीकार आणि ब्राह्मण्यवादी वर्चस्ववादी व्यवस्थेला एक तगडं आव्हान देण्याचं काम सत्यशोधक समाजाने केलेलं होतं। जशा पद्धतीनं समाजसुधारकांवर प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीनं सामाजिक संस्थांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात। त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी इन्फिनिटीच्या पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।